Good morning, student. Welcome back to the online classes for 12th Science. As you know, we are taking the chapter Logic. Today's new topic in Logic, we have to learn about negation of compound statement. Negation of compound statement. आपण आधीच बघितलेलं आहे कंपाउंड स्टेटमेंट काय आहे. जेव्हा दोन स्टेटमेंट कनेक्टिव्हली जोडल्या जातं त्या स्टेटमेंटला काय म्हणतात, कंपाउंड स्टेटमेंट. आपण कनेक्टिव्स काय आहे ते बघितलेलं आहे. कनेक्टिव्स काय, द वर्ड्स विच जॉईन द टू सिम्पल सेंटेन्स or two simple statement to make a compound statement. So today we will see negation of compound statement. Compound statement म्हणजेच statement combined with connectives. So first, negation of conjunction. समजा P conjunction Q दिलेला आहे. P conjunction Q याला काय म्हणतात, कंपाउंड स्टेटमेंट. आता याचं काय घ्यायचं आपल्याला, निगेशन. आता मी याला निगेशन लावलं. निगेशन ऑफ P कंजंक्शन Q. तर याचा आपल्याला आन्सर मिळतं, इट इज इक्विव्हॅलेंट टू डिसजंक्शन. बघा, निगेशन जर कंजंक्शनला लावलं तर त्याचं काय म्हणलं, डिसजंक्शन, आणि दोघांनाही निगेशन लागलं. लक्षात ठेवा, negation of disjunction is disjunction of their negation. कोणाचं डिसजंक्शन, या दोघांच्याही निगेशनचं काय होतं, डिसजंक्शन. negation P conjunction Q is equal to negation P disjunction negation Q. In the same way, for disjunction, negation P disjunction Q जर असेल तर याचं होतं, बघा डिसजंक्शन आहे तर काय होणार, कंजंक्शन त्याच्या निगेशनचं. निगेशन ऑफ कंजंक्शन म्हणजेच डिसजंक्शन त्याच्या निगेशनचं, आणि जर आपण डिसजंक्शनला निगेशन लावलं तर त्याचं कंजंक्शन ऑफ देअर निगेशन. आणि या दोन्ही फॉर्म्युल्याला म्हणतात डी मॉर्गन्स लॉ. काय म्हणतात, डी मॉर्गन्स लॉ. खूप इम्पॉर्टंट आहे, तुम्हाला नंतरच्या टॉपिकमध्ये या दोन्ही फॉर्म्युल्याला वापरायचं आहे. कोणते लॉज आहेत, डी मॉर्गन्स लॉ, आणि हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, पाठ करायचं आहे. नेक्स्ट, निगेशन ऑफ इम्प्लिकेशन. आता बघा, पी इम्प्लिकेशन क्यू. पी इम्प्लिकेशन क्यू याचं आपल्याला घ्यायचं आहे निगेशन. पी इम्प्लिकेशन क्यूचं निगेशन इक्विव्हॅलेंट टू. आता आपल्याला माहित आहे इम्प्लिकेशनमध्ये ट्रू इम्प्लिकेशन फॉल्स हा काय असतो, फॉल्स असतो. ट्रू इम्प्लिकेशन फॉल्स हा फॉल्स असतो. तर निगेशन ऑफ पी इम्प्लिकेशन क्यू असतं पी कंजंक्शन निगेशन क्यू. बघा, पी कंजंक्शन निगेशन क्यू. आपल्याला माहिती आहे पी हा ट्रू आहे आणि हा फॉल्स आहे. ट्रू फॉल्स हा काय असतो, फॉल्स. कशात, इम्प्लिकेशनमध्ये. ट्रू अँड फॉल्स इज फॉल्स इन इम्प्लिकेशन. सो हिअर वी गेट द फॉर्म्युला negation P implication Q is equivalent to P conjunction negation Q. Now P double implication Q आणि त्याचं काय आहे, निगेशन. आपल्याला माहिती आहे डबल इम्प्लिकेशनचं मिनिंग काय, इफ P इफ अँड ओनली Q. म्हणजे P implies Q आणि Q implies P. सर याचं येतं P. बघा, याच्यातच आपल्याला मिळतं पी इम्प्लिकेशन क्यू अँड क्यू इम्प्लिकेशन पी. डबल इम्प्लिकेशन म्हणजेच काय, पी इम्प्लिकेशन क्यू, क्यू इम्प्लिकेशन पी. आता हे दोन्ही डबल इम्प्लिकेशनमध्ये दोन्ही फॉल्स कधी असतं, जेव्हा एक ट्रू आणि एक फॉल्स, किंवा एक फॉल्स दुसरा ट्रू.
म्हणजेच पी इम्प्लिकेशन पी कंजंक्शन निगेशन क्यू और क्यू कंजंक्शन निगेशन पी. बघा डबल इम्प्लिकेशनमध्ये आपल्याला हे दोन मिळतं, पी इम्प्लिकेशन क्यू किंवा क्यू इम्प्लिकेशन पी. हे दोघेही कधी फॉल्स राहील, जेव्हा पहिला ट्रू दुसरा फॉल्स, किंवा बघा इथे पी ट्रू आहे क्यू फॉल्स आहे, इथे पी ट्रू आहे तर क्यू ट्रू आहे तर पी फॉल्स आहे. या केसमध्ये आपल्याला मिळतं फॉल्स. तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे negation of P implication Q is equal to P conjunction negation Q disjunction Q conjunction negation P. तर हे तुम्हाला इथे 4 फॉर्म्युलेज मिळाले. या दोघांना काय म्हणतात, डी मॉर्गन्स लॉ, आणि हे आहे निगेशन ऑफ इम्प्लिकेशन, निगेशन ऑफ डबल इम्प्लिकेशन. याचा वापर तुम्हाला नंतरच्या क्वेश्चनमध्ये करायचा आहे. नाउ we will start exercise 1.3. Just now we have completed the theory, quantifiers, duals, then inverse, converse, contrapositive, and now we will take the exercise 1.3. First question is, if A is equal to 3, 5, 7, 9, 11, 12, find truth value. We have to find the truth value. First, कशाचा सिंबल आहे हा? Yes, there exist. कोणता क्वांटिफायर आहे? Existential quantifier. There exists x belongs to A such that x minus 8 is equal to 1. Number 2, for all x belongs to A, x square plus x is an even number. Number 3, there exists x belongs to A such that x square less than 0. For all x belongs to A, x is an even number. There exists x belongs to A such that 3x plus 8 greater than 40. Now see the questions. We have to state truth value. आता बघा there exist म्हणजे कमीत कमी एक असणं आवश्यक आहे, तर तो ट्रू होईल. आणि फॉर ऑल म्हटलं तर प्रत्येक नंबरनी तो व्हेरीफाय व्हायला पाहिजे, तरच हा ट्रू होणार. याच्यात सगळेच पाहिजे ऑल, आणि याच्यात ॲटलिस्ट 1, कमीत कमी एक पाहिजे. आता बघा x बिलॉंग्स टू A, x हा A ला बिलॉंग्स करत आहे सच दॅट x मायनस 8 इज इक्वल टू 1. आता इथला कोणता नंबर इथे जर पुट केला तर 1 मिळेल. बघा 3 ने 9, 5 ने 9, 7 ने 9, but it is true for x is equal to 9. x is equal to 9 जर मी पुट केलं तर 9 मायनस 8 किती आहे 1. म्हणजे एक तरी नंबर A मध्ये बिलॉंग्स करत आहे. दॅट्स वाय इट इज काय राहणार, तो ट्रू राहणार. त्याची ट्रूथ व्हॅल्यू काय झाली, ट्रू. फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए, प्रत्येक एक्स हा ए मधला असायला पाहिजे. एक्स स्क्वेअर प्लस एक्स इज अन इवन नंबर. चेक करा, एक्सच्या जागी 3 ठेवा. एक्स स्क्वेअर म्हणजे 3 स्क्वेअर 9 प्लस 3 12 झाला व्हेरीफाय. 5 ठेवा, 25 प्लस 5 20 आहे इवन. 49 प्लस 7 56 आहे इवन. 81 प्लस 9 90 इवन. 121 प्लस 11 132 इवन. 144 प्लस 12 156 इवन. बघा x बिलॉंग्स टू ए, फॉर ऑल x बिलॉंग्स टू ए, प्रत्येक x साठी हा काय असायला पाहिजे, इवन.
आणि आपण 3, 5, 7, 9, 11, 12 सगळं ठेवून बघितलं. सगळे नंबर आपल्याला काय आले? ट्रू आले, सॉरी इवन आले. मीन्स this is true for all x. There exists x belongs to a such that x square less than 0. बघा सिंपल आहे. प्रत्येक नंबर हा पॉझिटिव्ह आहे, त्याचा स्क्वेअर काय म्हणते? स्क्वेअर लेस दॅन 0 आहे का? लेस दॅन 0 म्हणजे कोणता नंबर यायला पाहिजे? निगेटिव्ह. लेस दॅन 0 इज निगेटिव्ह, बट हियर ऑल आर पॉझिटिव्ह, therefore it is false. For all x belongs to a, x is an even number. बघा for all हा ऑड आहे, हा ऑड आहे, हा ऑड आहे, हाय ऑड आहे, हाय ऑड आहे, फक्त एकच आहे इवन. आणि बघा इथे काय दिलेलं आहे? फॉर ऑल. समजा याच्या जागी असतं देअर एक्झिस्ट म्हणजे कमीत कमी एक, तर हा ट्रू झाला असता. पण इथे म्हणत आहे फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू ए, एक्स इज इवन, म्हणून हा काय झाला इथे? फॉल्स. हे क्वेश्चन सुद्धा तुम्हाला 1 मार्काला 2 मार्काला विचारू शकतात. नेक्स्ट, देअर एक्झिस्ट एक्स बिलॉंग्स टू ए सच दॅट. आता बघा एक्स कोणत्या नंबरसाठी हा ट्रू होणार? देअर एक्झिस्ट आहे म्हणजे कमीत कमी एकासाठी तरी तो ट्रू पाहिजे. आता जर 3 ठेवला तर नाही होत, 5 ठेवला 5 3 15 प्लस 8 नाही होत, 7 21 प्लस 8 नाही होत, 9 3 27 प्लस 8 नाही, बट 11 33 प्लस 8 होतो आहे, मोर दॅन 40. and for this also more than 40. म्हणजेच 11 and 12 साठी हा काय आहे? true. So in this way we have to verify according to for all and there exist आणि मग तो true आहे की नाही ते बघायचं आहे. and like that you have to write the given statement is true or false. So now this is the first question. सेकंड क्वेश्चन इज गिवन डुएल. मी तुम्हाला सांगितलं आहे डुएल हा तुमच्या बॅचसाठी कट केलेला आहे, पण डुएल लिहिणंही अगदी सोपं आहे. जर असं असेल तर जस्ट चेंज करायचं, याला करायचं डिसजंक्शनला करायचं कंजंक्शन आणि कंजंक्शनला करायचं डिसजंक्शन. आणि जर तिथे टी वगैरे येत असेल तर टीला करायचं आहे सी आणि सीला करायचं आहे टी. But now this part is deleted from your question, so we will skip this question. We will go to the next question. We will see now converse, inverse, contrapositive. आता तुम्हाला सांगितलं आहे कॉन्व्हर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय आहे. If x less than y, then x square less than y square, x y belongs to R. One more question we will take. If voltage increases, then current decreases. If voltage increases, then current decreases. So, in this question, let P x less than y, Q x square less than y square. आणि दिलेला आहे P implies Q. So, first one converse. काय असतं कॉन्व्हर्स? उलट करतो. Q implies P. काय होणार? If x square less than y square, then x less than y. चला जस्ट आपण याला उलट केलं. इन्व्हर्स जर लिहायचं असेल तर काय करतो? निगेशन P इम्प्लिकेशन निगेशन Q, यालाच निगेशन देतो. तर काय इफ याला निगेशन द्यायचं म्हणजे याचं उलट करायचं. एक्स ग्रेटर ऑर इक्वल टू वाय. बघा लेस दॅनचं काय उलट आहे? ग्रेटर ऑर इक्वल टू वाय. देन
एक्स स्क्वेअर ग्रेटर ऑर इक्वल टू वाय स्क्वेअर चेंज केलं. नेक्स्ट कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय होतं, याचं उलट निगेशन क्यू निगेशन पी, याचं उलट करा. इफ एक्स स्क्वेअर ग्रेटर ऑर इक्वल टू वाय स्क्वेअर देन एक्स ग्रेटर ऑर इक्वल टू वाय. हे एवढं जरी लिहिलं तुम्ही तरी हा क्वेश्चन तुम्हाला 3 मार्कासाठी येऊ शकतो. सो दिस इज कॉन्व्हर्स इनव्हर्स कॉन्ट्रापोजिटिव्ह. नाव नेक्स्ट क्वेश्चन आपण इथे घेतलेला आहे. आय एम रायटिंग हिअर अगेन. इफ voltage increases then current decreases. If voltage increases then current decreases. Now first tell me what is P. P काय आहे? P आहे voltage increases. आणि Q काय, करंट डिक्रीजेस. आणि आपल्याला दिलं आहे P implies Q दिलेलं आहे. सो फर्स्ट वी हॅव टू राईट कॉन्व्हर्स. काय होणार कॉन्व्हर्स? Q implies P. सांगा सेंटेन्स. इफ करंट decreases then voltage increases. It's very simple. उलटा केलं. Now inverse यालाच negation देतो. Negation P implication negation Q. They are not. If voltage is not increases then current is not decreases. Then current is not decreases. Contrapositive काय असतं? contrapositive हा इनवर्सचा कॉन्व्हर्स असतो. निगेशन Q निगेशन P. इफ उलटा करायला, इफ current is not decreases then voltage is not increases. So in this way we can solve for converse inverse contrapositive. करता येईल तुम्हाला या पद्धतीने. हा क्वेश्चन तुम्हाला 3 मार्कासाठी विचारतात. 3 मार्कासाठी तुम्हाला हे 3 सेंटेन्स लिहायचं आहे. आता याच्यात मी ज्यांना इंग्लिशमध्ये पूर्ण डिटेल नॉलेज आहे तर तुम्ही सिम्पली लिहू शकता इज नॉट. किंवा मग ज्यांना ग्रामर व्यवस्थित येतं इन्स्टेड ऑफ दिस यू कॅन राईट डज नॉट. ओके, सो हिअर यू कॅन ॲड द वर्ड डज नॉट. किंवा तुम्ही इज नॉट जरी लिहिलं तरी तुमचं ते कन्सिडर होणार, कारण मॅथमॅटिक्समध्ये आपण ग्रामर बघत नाही. सो इन दिस वे वी हॅव टू राईट converse inverse contrapositive. Now next question is write the negation. negation लिहा. आत्ताच आपण शिकलेलं आहे negation of compound statement. write negation. तुमच्या एक्सरसाइजमधले मी पूर्ण क्वेश्चन घेत नाही आहे, पण त्यातले तुमचे 2-3 घेतल्यानंतर तुम्हाला आयडिया येणार कसं सोडवायचं. यू हॅव टू सॉल्व युअरसेल्फ. फर्स्ट x + 8 greater than 11 or y - 3 equal to 6. आता बघा आपल्याला काय लिहायचं इथे निगेशन. तर निगेशनमध्ये निगेशन लिहिताना ऑरचं काय होतं अँड. सो negation is equal to x + 8. आता आपण घेतलं होतं
कॉन्व्हर्स इन्व्हर्समध्ये ग्रेटर दॅन आहे तर काय होईल लेस ऑर इक्वल टू, ऑरचं होणार अँड, आणि इक्वल टू आहे तर त्याचं होणार नॉट इक्वल टू. सो इन दिस वे वी कॅन राईट द निगेशन. नेक्स्ट, it is cold and raining. It is cold and raining. आता बघा, it is cold and raining and म्हणजे कोण आहे इथे कंजंक्शन, आणि याचं निगेशन करायचं का आपण जस्ट नाव आता शिकलेलं आहे. निगेशन ऑफ कंजंक्शन इज इक्वल टू डिसजंक्शन ऑफ देअर निगेशन. कंजंक्शनचं निगेशन केलं तर डिसजंक्शन होतं त्याच्या निगेशनचं. तर डिसजंक्शन होणे म्हणजे हा कारण आहे ऑर. सो इट इज नॉट कोल्ड और इट इज नॉट रेनिंग. निगेशनचा फॉर्म्युला लावला मी. नेक्स्ट, नंबर 3, there exists x belongs to n such that x less than 17, x minus 17 less than 20. तर आता इथे सुद्धा क्वांटिफायर दिलेला आहे देअर एक्झिस्ट. तर निगेशनमध्ये त्याचं होणार फॉर ऑल एक्स बिलॉंग्स टू एन सच दॅट एक्स मायनस 17 लेस दॅन चे ग्रेटर ऑर इक्वल टू 20. In this way we can write the negation. एक सेंटेन्स दिलेला आहे, √2 is a rational number. तर काय होईल निगेशन, √2 is not a rational number. नंतरचं दिलेलं आहे फॉर ऑल n belongs to natural number such that n square plus n plus 2 is divisible by 4. This is the sentence, divisible by 4. तर इथे सुद्धा काय होणार, फॉर ऑलचं कन्वर्शन कशात करणार, देअर एक्झिस्ट, and इथे आपण ॲड करणार ऑन, नॉट. सो this is exercise 1.3. Today we will stop here. In the next lecture we will continue the same topic. Thank you and have a good day.